विभात माझी पावलं या कैलास पर्वतावर ती का असतील तर एकसारखं मनाच्या ठिकाणी वावरणार शंका आणि ती कोणती असेल तर या विश्वाच्या ठिकाणी सृष्टीचं कार्य कुठंतरी होत नाहीये ते सृष्टी कार्य कुठेतरी स्थगित होत आहे की का हा एकच मनाच्या ठिकाणी प्रश्न वावरतोय कारण ओंकारापासून ध्वनीपासून माया आणि मायेपासून 3 गुणांची निर्मिती झाली ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रयी वर्गाकडून सृष्टीचं कार्य कुठेतरी स्थगित होत आहे की का मग असंच करावं या कैलास पर्वतापर्यंत आलोय खरा शिवशंभू महादेवांची आराधना करावी शिवशंभू महादेवांना प्रसन्न करून घ्यावं आणि त्यांच्याकडूनच स्वतःच्या मनात कुठंतरी शंका आहे ती दूर करून घ्यावी म्हणून त्यांचं नामस्मरण थोडा वेळ का होईना माझ्या मुखात नारायण असा महादेवचा जो शिव आणि मंगलचंद्राचा आशीर्वाद आहे हे म्हणणं या कैलास पर्वतावर या शिव शंभू महादेवांच्या एकनिष्ठेने भक्ती तू करतोयस बरोबर मला सांग रे त्या आणि कशासाठी महादेव या कैलासापर्यंत आलो तुमचा आशीर्वाद घेतला आणि मनाचं समाधान झालं पण हवं तसं मनाचं महादेव समाधान झालं नाही त्याच्या मनात एक कारण कशा प्रकारचा आहे हा तुझ्या मुखातून संक्षिप्त बोल बाहेर पडते हो महादेव तुमचं दर्शन झालं पण मनाचं मात्र समाधान होत नाही हो असं काम महादेव याच्या मनाचे कारण त्याच प्रकारचं असं आणि कारण काय ते महादेव ओंकारापासून ध्वनीपासून माया आणि मायेपासून तुम्हाला 3 देवांची निर्मिती झाली अगदी म्हणा पण महादेव माझ्या मनात शंकेची पाल एकसारखी चुकते अशी कोणती शंका कोणती असेल काय तुम्हाला वर्गाकडून या
सृष्टीचं कुठेतरी पालन होत नाहीये, सृष्टीचं कार्य कुठेतरी स्थगित झालंय की काय, असं महादेव वाटू लागलंय. हे ब्रह्मदनया, हा, तुझी चिंता अगदीच रास्त आहे. कारण ज्या ओंकारापासून ध्वनी निर्माण झाली, हा, त्या ध्वनीपासून माया निर्माण झाली, आणि त्या मायेपासून 3 गुणांची निर्मिती झाली. ते म्हणजे रज तम आणि सत्व, ब्रह्मा विष्णू आणि महेश. या त्रयी देवताने या विश्वाचं सारं कार्य आपल्या स्कंधावर घेतलं, आणि तेच कार्य कुठेतरी खुंटीत झाल्याचा भास पुरुषांतराने होतोय. बरोबर. चिंता नसावी महादेव, जाणतोय मी, हा, जाणतोय मी यावर उपाय देखील काय आहे तो. मग मला महादेव पाहायचंय, त्याच्यामध्ये मार्ग कोणता आहे हे केव्हा सुरळीत होणं मला सुद्धा पाहिजे आहे महादेव. मग ऐक म्हणतोय, हा, या तुझ्या प्रश्नाचं धरा महादेव तुला देतोय. या त्रयी वर्गाकडून या सृष्टीचं कार्य सुरळीत चालत नाही. हा, याला कारण म्हणजे या त्रयी वर्गाचं, या त्रयी वर्गांचं अंतर हा, व्हायला पाहिजे सुंदर. आणि म्हणूनच या क्षणी तुझ्या इच्छिता परिवर्तनासाठी पहा हा महादेव काय करतोय. तुझ्या लहान कमळापासून एक पुरुष जन्माला घाली, हा, तोच या तुला मार्ग पुढे दाखवेल. आणि म्हणूनच राम राम दहा क्षमती राम, राम राम दहा क्षमती राम, राम राम दहा क्षमती राम. एवढे लता वेलीनं वृक्ष पाषाणानं, हे गण गंधर्वानं, सांगा माझा जन्म का झालाय. कोण माझी मातृदेवता, कोण माझी पितृदेवता. या विश्वाच्या ठिकाणी मी एक सारखा वनवर भटकण्याचं कार्य माझ्याकडून घडतंय. या विश्वाच्या ठिकाणी माझी मातृ पितृदेवता कोण असेल हे मला अद्यापर्यंत समजलं नाही. मानवाचा सुधारण्याची साफल्याचा भास मला होत आहे. याचं उत्तर मला कोण देणार आहे. कोण आहे माझी मातृ पितृदेवता. हे बाळ, त्या प्रश्नाचं तू उत्तर शोधतोयस. या क्षणी हे बाळ हे मुखोद्गार आपल्या मुखातून जाते. ही दैवी शक्ती ते कोणताही मंगलमय आशीर्वाद या क्षणी आपल्या मुखातून वागेश्वरी भारमध्ये. हे बाळ सांगा म्हणतोय, सांगा माझ्या देहाला सोडल्या काय. कोण आहे मी, कोण आहे. हे बाळ, तू त्याच पुढे तुझा जन्म झाला. असंख्य प्रश्नांची प्रश्नावली निर्माण झाली. कोण मी, माझा जन्म कसा झाला. असंख्य प्रश्नांची प्रश्नावली निर्माण झाली. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर या विश्वाची भूमी देवता शिव शंभू महादेव देणार आहे. हे देवा, प्रथमतः मला या क्षणी तू जन्म दिलास. प्रथमतः माझी मातृ पितृदेवता कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे. ऐक म्हणतोय, तुझी मातृ पितृदेवता तू स्त्री कोण. साक्षात शिव शंभू महादेव होय. शिव शंभू महादेव होय. साक्षात मला या क्षणी माझी मातृदेवता भेटले. ज्या शिवशंभू महादेवाला मला जन्म दिला, खरंच आजच्या दिवशी धन्य झालो. हे मातृदेवते, माझा एक प्रश्न आहे, तर अजून एक माझा प्रश्न आहे. कारण हे जे विश्व आहे, हे विश्व हे भयानक संशयाने ग्रास आहे. अर्थात हे मला म्हणणार आहे, तू यापुढे कोणतं कार्य करणार आहेस. तर हे माझ्या पितृदेवते, या विश्वाला मी काय उत्तर द्यावं. चिंता करू नको, याच्या पुढे माझं कार्य काय असेल हे पितृदेवते तुझ्याजवळ मला ऐकायचं आहे. चिंता करू नको. सांग माझं कार्य कोणतं आहे. तुझा जन्म काय कशासाठी झाला या तुझ्या साऱ्या प्रश्नांचं उत्तर हा शिव शंभू महादेव देणार आहे. हे पितृदेवते ऐकूया तरी. ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य असे 4 वर्ण आहेत. किंवा सत्य तुझा जन्म झालाय तो या शिव शंभू महादेवच्या नाभी कमळापासून. आणि म्हणूनच आजपासून तुला नाभी कोण सारे सर्वजण संबोधतील. नाभी कोण संबोधतील. मोठा जन्म झालाय तो आपल्या नाभी कमळापासून. या क्षणी माझा जन्म नाभी कमळामुळे झाल्यामुळं आजच्या दिनापासून नाभी
नाभिका नाभिका हे नामविधान मला अगदी योग्य. आणि ती आपण पलीकडे जाऊ. ऐक म्हणतोय आच्छादनी मला तू या क्षणी नामविधान केलेलं. ऐक म्हणतोय मग याच्या पुढे मी काय करायला हवं? तो जीवजंतू भूमिकीनं दानव म्हणून हा. तो जन्माला आला हा. त्याला काही नाही कर्तव्य त्याचप्रमाणे तुला देखील कर्तव्य. म्हणजे या पुढे मला कर्तव्य करायचंय आणि या कर्तव्याशी एकनिष्ठ मला राहायचंय. मग सांग हे पितृदेवते, या विश्वानं मला कुणीही नावं ठेवू नये, कुणी माझ्या चारित्र्याला कालबोट लावू नये. असं कार्य मला या क्षणी करायचंय. मग देवा काय ते या क्षणी सांग म्हणताय कोणतं कार्य मला या क्षणी एकत्र करायचंय. तुझा जन्म झालाय तू माझ्या नाभी कमळापासून. नाभी कोणत्या विश्वाच्या ठिकाणी वावरत असताना या विश्वाच्या ठिकाणी वावरत असताना करायचंय ते काय? आज या देवतांचं कार्य सुरळीत होत नाही म्हणून तुझी उत्पत्ती झाली. या शिवशंभू महादेव तुझी उत्पत्ती केली. एवढंच नव्हे, या त्रैवर्गाचं शुद्धीकरण अर्थात केशववध तुला करायचंय. केशववध तुला करायचंय आणि एवढंच नव्हे, ऐक म्हणतोय या विश्वात जगत असताना मुखात हरिणाम आणि साऱ्या लोकांचं केशववध करीत असताना तुला अगदी धन मिळेल, त्यावर तुझा उदरनिर्वाह होईल. अर्थात साऱ्या दारोदारी फिरशील म्हणून तुला कोणी भिकारी म्हणून फिरवणार नाही. पण सत्कर्म साधत असताना, स्वधर्म साकारत असताना स्वतःचं धन तू आपोआप मिळवत जाशील. असं या देवाचा तुला शुभाने मंगलाच्या तरी या क्षणी स्वकष्टानं ज्यावेळी मी कर्म करणार आहे, ज्यावेळी मी माझा काम धंदा करणार आहे, त्यावेळी माझ्या मुखात सदैव हरिनाम असणार आहे आणि हरिनामाची गोडी या क्षणी मी माझ्या मुखात ठेवणार आहे. पण मी स्वकष्ट करून माझा मी उदरनिर्वाह, माझ्या कुटुंबाचाही मी उदरनिर्वाह करणार आहे. हे योग्य. पण देवा हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करता क्षणी कुणासमोर लाचार होणार नाही, कुणासमोर भीक मागणार नाही. म्हणूनच या क्षणी पितृदेवते माझं नाव तू नाभिकाही ठेविलस. अगदी मी धन्य झालो आणि या पुढं माझ्या कर्तव्यासाठी निघालोय. काय मंगल आशीर्वाद. आता चिंताच नाही, माझ्या सुद्धा मनाची शंका कुठेतरी दूर झाली अशी म्हणायला हवं. सलामत महादेव. चला या विश्वाच्या चालू झालं. बाकी काही नाही. हवे तुझे दर्शन मजरा नको गहू ज्वारी. हवे तुझे दर्शन मजरा नको गहू ज्वारी. प्रभू तुझ्या पायी आलो ओम तुझारी. प्रभू तुझ्या पायी आलो ओम तुझारी. प्रभू तुझ्या पायी आलो ओम तुझारी. हवे तुझे दर्शन मजरा नको गहुबारी. हवे तुझे दर्शन मजरा, हवे तुझे दर्शन
श्रीराम त्या बांधवगडात रामरायाची सेवा करून आजपर्यंत शोध कर्म करण्याचं कर्तव्य मी करतो. आणि हा देवीदास आज आपल्या प्रत्येक कर्तव्याला सरदार आपण आणि इथं हो नाही म्हटलं रामरायाला जाऊन भेटावं, त्याचा स्मश्रू करावा आणि स्वतःच्या कर्तव्यातून एकदा उतराई झाल्यानंतर आपल्या मार्गाने आपल्या स्वस्ताने निघावा. पण आपण निघाला अरे तू त्या रामरायाकडे जातो अरे तू कुठं आम्ही कुठं तुझं काहीतरी आहे की नाही नको खालच्या जातीचा अरे मी एक नाभिक आहे तुझी मी खालच्या जातीचा. अरे माणसाच्या जीवनात धर्म अधर्म धर्माचरण करून माणसाच्या जीवनात जातीवाद करून काय मिळाले. अरे या जगात माणुसकीसारखा दुसरी जात नाही. जाती किती जरी असली तर माणसाची जात एकच म्हणजे माणूस. नाभिक आहे याचा मला स्वाभिमान आहे, कारण ज्याच्या नाभिकमळापासून दशपात्राचं ब्रह्मकमळ निर्माण झालं त्यापासून ज्या या समाजाची निर्मिती झाली तो नाभिक. स्वाभिमान आहे मला. आम्ही ब्राह्मण तुम्ही ते ब्राह्मण. मग मला सांग तुझ्या त्या भोजनाच्या ठिकाणी समारंभाच्या ठिकाणी भोजनालयाचा तुला पान एके बाजूला त्याला कारण तुम्ही 4 वर्ण जरी श्रेष्ठ असलात तरी आमचा मान सन्मान तेवढा श्रेष्ठ आहे म्हणून ते एका बाजूला आहे. त्यातल्या त्यात हा श्रेष्ठत्वाचा जर त्यात तुमचा प्रश्नच असेल तर तुम्हाला एवढंच आहे. हो माणसाच्या जीवनात 16 संस्कार केले जातात. माणूस जन्माला घालण्यासाठी आई वडील गर्भाधान संस्कार करतात. स्त्री गरोदर राहिल्यानंतर 3ऱ्या महिन्यात कुसवन संस्कार केला जातो. 7व्या महिन्यात सीमंतोनयन संस्कार केला जातो. बाळ जन्माला आल्यानंतर जातक कर्म संस्कार केला जातो. 12व्या दिवशी बारसं करून नामकरण संस्कार केला जातो. आणि त्यानंतर निष्क्रमण संस्कार, अन्नप्राशन संस्कार, कुळाचर्म संस्कार म्हणजे मुंडन संस्कार, त्याच्यानंतर माणसाचा कर्णभेद संस्कार. हा संस्कार केल्याच्या नंतर विद्यारंभ संस्कार, उपनयन संस्कार, वेदारंभ संस्कार, केशांत संस्कार आणि समावर्तन संस्कार, विवाह संस्कार आणि शेवटी राहिला तो अंत्येष्टी संस्कार असे 16 संस्कार जेव्हा केले जातात. 16 संस्कार चुडाकर्म हा जो संस्कार आहे एवढाच नव्हे, उपनयन संस्कार जो केला जातो त्याच्यानंतर केशांत संस्कार आणि राहता राहिली माणसांचा अंत्येष्टी संस्कार आम्हीच राखतो. तेव्हा या मोठेपणा मिळवू नका. मला जायचंय, मला रामरायाची सेवा करायची आहे. तुमच्या नादी लागून मला माझ्या घरात माझं कर्तव्य घालवायचं नाही. तुला जायचे आहे म्हणी आता आम्ही त्या एकदा सांगा, परमेश्वराचं नाम करा, परमेश्वराचं नाम. त्याला कुठं जायचं तर जाऊ द्या, त्याला आपल्याला परमेश्वरा काय म्हणावं या समाजाला. अरे उच्च नीतीचा भाव निर्माण करून तुम्ही काय जिद्द करण्यासाठी तयार होता माणसाच्या सेना राहिला तरी कुठं. अरे सेना, अरे सेना, अरे राहिला सुद्धा. बरं बरं थांब हा, पण मी काय म्हणतोय, आई काय करते, स्वयंपाक करते का. बरं बरं काम आठव आणि लवकर ये. बरं लवकर ये. काय रे सेना,
हल्ली तू आई बरोबर जास्तच असतो. इथं बस. हल्ली बाबावरचं प्रेम कमी झालं वाटतं तुझं. नाही हो बाबा. मग आई बरोबर काय करत होता? आई मला श्री रामचंद्रांची कथा सांगत होती, ती ऐकत होतो मी. काय सांगतोस का? आई तुला रामाच्या कथा सांगत होती. असं काय सांगितलं रे आईने तुला? विष्णुदेवांनी आपल्या मानवाच्या रक्षणासाठी रूप धारण केले होते. हा म्हणजे अवतार घेतले. ते अवतार सांगितले का तुला? हो. बरं तुला माहिती आहेत का ते अवतार? हो. सांग बरं. मत्स्य, हा. कूर्म, मत्स्य, कूर्म, मत्स्य, कूर्म, वराह, वराह, वामन, वामन, परशुराम, परशुराम, राम राम. आणि कृष्ण. घाबरलास? नाही. मग हा बरं असू दे. त्यात तुला काय म्हणायचंय? ज्या 7व्या अवताराला जो राम नटलाय त्या रामाची थोरवी आणि त्याच्या कथा तुला आईनं सांगितल्या. बरं बरं. पण एक लक्षात ठेव, अरे प्रभू रामा म्हणजे कोणी सामान्य नाही. आम्ही काय कुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो. त्या श्रीरामाचं भजन पूजन करूनच आपण आपल्या आयुष्याचा जीवनाचा धडा गिरवायला हवं. कळलं का? आणि अरे पण हा आवाज आवाज कुणाचा? अभिरत होती यावे ना. हे ना? आवाज? श्री राम जय राम जय. कोण? कोण? गुरुमाऊली, माझी गुरुमाऊली, माझी गुरुमाऊली. काय नमस्कार कर यांना. आज माझं भाग्य थोर म्हणायला हवं गुरुमाऊली. गुरुमाऊली हो उभे खात बसा. माझा
येऊन सुद्धा परमेश्वराचं गुणगान घेतो. का घेतोस? का घेतोस? का आम्हाला देवाचं नामस्मरण करण्याचा अधिकार नाही? देवाची भक्ती करण्याचा अधिकार या सेनाला नाही? कोणी सांगितले? कुठल्या धर्मात कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे? काही वेळा आमच्या जवळ मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला. आमचे पिताजी देविदास यांच्याही बाबतीत तेच घडलं आणि त्यांच्या मागोमाग सेनाच्या बाबतीतही तेच घडलंय. पण नाही पांडुरंगा, मला त्याचं वाईट वाटत नाही रे. कारण माझ्या बाबांची शिकवण आहे, माझ्या पिताजींची शिकवण आहे. फुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. नशिवंत देह झाला तरी नष्ट, कीर्तन रंग सोडू, कीर्तन रंग सोडू. अरे बापरे, हे विठ्ठल भक्तीचं वेळ असं आम्हाला लागले. केव्हा त्या पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन घरापर्यंत पावलं वळली समजलं सुद्धा नाही. पण आमच्या सौभाग्यवती आज आम्हाला यायला बराच उशीर झालाय. त्यासाठी फुगडही बसले असतील, पण काही हरकत नाही. आम्हाला त्यांच्या रागाची सवय. अहो आनंदीबाई, आहात का हो? ही संत मंडळी, ही वारकरी मंडळी, ही विठ्ठल नामाचा गजर करत करत तुम्ही सर्व माऊली चाललात तरी कुठे? एक सारखं मार्गड माध्यम आणि वारकरी करा. आमचे स्वामी, आमचे गुरु रामानंद स्वामी. काय कोण 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 म्हणाला? गुरु रामानंद स्वामी. रामानंद स्वामी हे तुमचे गुरु
पोचले त्यांच्या हातून निघालेले हे माझ्या शिष्यानो जर मार्गदर्शक मी एकसारखे करत असाल तर विठ्ठलाच्या नामस्मरणाची जर का वाईट यात्रा करत असाल तुम्हाला वाट मिळाली तर सेना महाराज यांची कधीतरी भेट द्या आणि म्हणूनच त्यांच्या एकसारख्या मार्गदर्शना आम्ही एकसारखी जातोय खरी पण ते कसे दिसतात कसे आहे त्यांचं घर कुठे आम्हाला नाही माऊली क्षमा असावी मला सेनाची तुम्हाला वाट पाहावी लागली. अहो ज्या सेनाला तुम्ही या बांधवगडात शोधतात तो बांधवगडचा सेना म्हणजे मीच आहे. बांधवगडचा सेना मीच आहे. माऊली खरंच आपल्या भेटीला आनंद झाला पण आमच्या गुरूंचे तुम्ही शिष्यवृंद म्हणजे आम्हाला बंधू समान तेव्हा अगदी माझ्या भेटीसाठी झाला आहात इथे थांबू नका. माऊली ही पदयात्रा घेऊन पंढरपूरच्या दिशेने तुम्ही निघाला. ओ पायाला किती त्रास झाला असेल. तुमची सेवा करण्याचं भाग्य या सेनाला द्या. गुरु रामानंद स्वामींच्या मुखातून निघालेले एक बोल मला सत्य वाटू लागला त्या सत्याची प्रचिती आम्हाला मागणी चला म्हणतोय गरिबाच्या झोपडीपर्यंत चला आणि गरिबाचा आदरातिथ्याचा स्वीकार करा. चला माऊली चला. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय दोन भक्तांचा अनुक्रम्य अशा प्रकारचा लिहिला या शांती ब्रह्माच्या ठिकाणी जर का पाहिलं असेल मन कसं कृतकृतार्थ होतंय यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम् अभूत्प्राणाय सागुणाचार्य तदाप्यहं संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली तेव्हा तेव्हा धर्म संस्थापनेसाठी युद्धी आणि अद्वितीय कार्य करण्यासाठी मी उपकरणाला अवतार धारण केले. मच्छरूप घेऊन वेद मिळविले वराह रूपाने पृथ्वी पाठीवरती उतरली. हिरण्य कश्यपूचा वध करून जो प्रधानमंत्र्याचं त्याने रक्षण केलं तो था वैकुंठीचा नारायण. सुप्रसन्न आहे सुप्रसन्न आहे. ज्यावेळी देव आणि दानव यांच्यामध्ये गोंधळ झालं सेना डाव्याचा व्यवसाय करतोय पण त्या व्यवसायाचे महत्व या जगात किती आहे तुम्हाला कळण्यासाठी आम्ही वारिक वारिक आम्ही वारिक वारिक करू हजामत वारिक आम्ही वारिक वारिक करू हजामत वारिक हजामत वारिक करू हजामत वारिक. Bye.
एवढे दिवस ज्या आधारानं जर्जर झालो महाराज तो आधार नाहीसा झाला सगळं झालं का समाधान? खरं पण आज तुमची स्मश्रुमी जी काय केली आहे तर पण दाखवू का तुम्हाला? अहो, काय आहे रूप, काय पण तो रूप अगदी भारत देखणं आहे पाहत ही बरं फार वेगळं दिसलंय नाही महाराज ते चित्र पाहिलं माझ्या धरणावर महाराज आपल्या नेत्रात दुसरू मला माझ्या परमेश्वराचं दर्शन करण्यासाठी वाटू लागले महाराज आपण माझे मित्र आहात. पण मला ती माती देशील का माझ्या डोळ्यातून पाणी येते डोळ्यात पाणी बर वाटलं जरा मला बरी, बरी. महाराज सेना या तुझ्यात भारत पुरुष झालाय खरंच सेना सेना हे बाजूला मी काय म्हणतो माहिती का आज तुझ्या खुश बेहद खुश महाराज आवडावर करायला लागेल महाराज हे काय बरं हे सुवर्णाला मंडी नसणारे सुवर्णरूपी होर म्हणतात याला होर नकोय मला हे माझ्याकडून तुला पाहिजे मला सांगा अरे आजपर्यंतच्या आधारानं मी झटझट झालो होतो तो आधार नाहीसा झाला सेना. महाराज माझं काही कर्तव्यच नाही का एवढंच रे तो दर्शन तो आयना दाखला त्या आयनामध्ये पाहिलं तुला काय पाहिलं दूध राही हो पदगिरा गळ्यामध्ये वैद्य संत चक्र गदा पद्म अशा चारी आहे सुद्धा असलेला अरे हे बरोबर महाराज अहो नका नका अहो नका काही करू नको जा महाराज ठराविक मासिक वेतना पलीकडे सेनाने काय घेतलंय का केव्हा माझा मित्र आहे. हा अरे लहानपणापासून आम्ही एकत्र राहण्याचे मोठे झालो प्रेम मिळालेलं आहे. मला वया काढले मग महाराज खरोखरच तुमचे उपकार थोर आहे सेना निघालाय आपल्या सदनाच्या दिशेने आपल्या कर्तव्यासाठी काय पाहिजे हे दर्शन सेना काय करत नाही माझ्या जीवात दर्शन मला झालंय केवढा आनंद एका नाव्यानं एका नाभिकानं परमेश्वराचं दर्शन केलंय म्हणजे केवढा मोठा हा माझ्यावर झालेला परमेश्वराचा कृपा कसा. अरे
आज दरबारात येण्यासाठी सेनाला विलंब झाला आणि याला कारणही कशा प्रकारचं आहे. आमच्या पिताजींचे गुरु रामानंद यांची शिष्य मंडळी आमच्या सदनी आली होती. त्यांच्या सेवेत मग्न असताना आज तुमच्या दरबारी तुमच्या सेवेसाठी येण्यासाठी काय बोलतोय? अरे तू मगाशी घेऊन गेलाय जेव्हा आला अरे स्मशरू केली माझ्या सर्वांवर केला माझ्या शरीराचं मदत केलं कोण माझ्या मस्तकावर कोण सेना तर तू आला छे छे सेना आमच्याजवळ होता काय बोलतोय तुम्हाला तरी हे पटतंय का? आम्हाला हे पटलं सेना मी माझ्या आमच्या सदनी होतो. हो हो महाराज महाराज तुम्हाला काही महाराज वाटायला लागलं तुम्हाला बरं नाही का? अरे मला आधार होता अरे हात हलत नव्हते पाय हलत नव्हते नाही, पण आता तुम्ही करताय ते तब्येत बरी नसल्यासारखंच करताय. नाही हा हातावर परिणाम तुझ्यामुळे होतोय आता तू जे बोलतोय तू आईना दाखव बरं का? तू आईना दाखव अहो या गरिबाची धोपी तुम्हाला तू आईना दाखव कशाला हवंय तुम्हाला? माझ्या धोपी तुम्हाला काय पाहिजे? दाखव बरं काय पाहायचं तरी काय? अरे बापरे, हे मी दिलंय हे प्रमाण आहे तुझ्यासाठी अरे तू आला होता अरे माझी सेवा केली माझा आधार तुझ्या आयुष्यामध्ये पाहिलं चतुर्भुज झाली या महाविष्णूचं म्हणेन नव्हे तर त्या विठ्ठलाचं दर्शन मला झालं. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा. अरे या सेना नव्याचं रूप घेऊन सेनाच्या कर्तव्यात खंड पडू नये म्हणून देवा राजकर्त्यांची सेवा करण्यासाठी आला. महाराज लहान तोंडी मोठा घास घेतोय हो. तुम्ही म्हणतात काही क्षणांपूर्वी सेनाने तू माझी सेवा केली. तो हा सेना नव्हता तर माझा प्रत्यक्ष पंढरपुराचा पांडुरंग ती सेवा करण्यासाठी आला होता. महाराज सम्राट महाराज मला सगळं असं त्यासाठी तुला वाचवण्यासाठी महाराज मी ऐकलं कर्णोपकरणी बातमी माझ्या कर्णापर्यंत आली होती. सेनाला यायला उशीर झाला म्हणून सेनाला फासावर चढवा हा तुमचा आदेश होता ना महाराज. त्या भक्तांच्या कणवाळू परमेश्वरानं आज देव आणि भक्ताचं नातं काय असतं हे अखिल जगाला पटवून दिलं. हे जगाच्या देवा परमेश्वरा वैकुंठी नारायणा माझ्या पांडुरंगा देवा खरंच धन्य धन्य झाला सेना. या सेना न्हाव्यासाठी देवा क्षणभर आपलं देवत्व सोडून न्हावी झाला असते देवा न्हावी झाला. आज मात्र मला कळूच अहंकार माणसाच्या जीवनाला नाशाला कारणीभूत स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या विचारासाठी स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी आपण दुसऱ्याच्या बाबतीत जे वागतोय तुझ्या बाबतीत जे वागणं केलं ते फार चुकीचं होतं. परत तुझ्या रामानंद स्वामींचे शिष्य तुझ्या द्वारावर आले होते त्यांची तू सेवा करत होती. ही सेवा अर्धवट टाकून येणं म्हणजे पाप आहे. हे जाणत असताना तू माझ्या शब्दाला विरोध नाही केला तर थोडा वेळ लागेल हा संदेश दिला होता. पण मी काय केलं तुला शिक्षा तर आज मात्र मला मोठी शिक्षा आली. हे मित्रत्वाचं नातं इथं तुटलंय. संपलंय नातं. महाराज वीर असा प्रमाद घडवू देऊ नका. आज हे नातं संपलं याला कारण आहे ते एक नवीन नातं. नवीन नातं हो आजपासून सेना
या जगात तू एकट्यानं नाही ना धर्म चालवायचंय. हे भजन तुझं तू एकटा करणार नाही तर तुझा तू माझा तू आणि मी तुझा. आता फक्त वीरसिंग हा वीरसिंह तुमच्या जीवनात आता फक्त तुमच्या शब्दाप्रमाणे वाहेल आणि माझी एक इच्छा. अशी कोणती आणि ती इच्छा या सेनानं पूर्ण त्या करा. स्थळी तुम्ही नेहमी कीर्तन करता त्या वृक्षाच्या छायेखाली आज तुमचं कीर्तन आहे. त्या कीर्तनाला मला तुमच्या समोर बसवलं. कीर्तन ऐकायचंय, तुमचे सुविचार मला ऐकायचंय, कारण त्या विचारानंच मला माझ्या जीवनाचा मार्ग पांडुरंग पांडुरंग. महाराज उठा. अगदी माझ्या मुखातले शब्द तुम्ही जरूर घेतलात. या तुमच्या सेवेत असणारा हा सेना तुमचेच शब्द होते सेना. अरे कधी तुला माझ्या सेवेचा कंटाळा आला असेल तर जरूर मला सांग. या कार्यातून मी तुला मुक्ती देईन. आणि याच्यासाठी जायचंय कुठे माहितीये का? गळ्यावर टाळ्या हातामध्ये टाळ्या नाचत पंढरी सावलेला हो. मोबाईल नंबर देऊन ठेव. आपला कीर्तन ऐकायचं. फेसबुकवर असणार तू. आणि त्या शब्दात्मक लोकांना प्रवचन तुम्हाला द्यायचं हो. आणि तो आनंद आम्हाला घ्यायचा आहे. महाराज अनेक वारकरी येत आहेत. पहा, येऊ दे. सर्वांना अगदी या कीर्तनाचा विठ्ठल नाम